सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या ऐतिहासिक नाणेघाटात पावसाळ्याची चाहूल लागली आहे। जून महिना उजाडण्यापूर्वीच या भागात धुक्याचं साम्राज्य पाहायला मिळतंय। संपूर्ण नाणेघाट परिसर पांढऱ्या शुभ्र धुक्याच्या चादरीत वेढला गेला। कडक उन्हाच्या चटक्यानंतर आता निसर्गानं कात टाकली असून हवेत गारवा निर्माण झाला। या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर यांनी। राज्यात यंदा मे महिन्याचा खरं तर महिना हा अंगाची लाही करणारा आणि 40शी पार गेलेल्या पारामुळे खरं तर नागरिक हैराण झाले होते आणि अशातच या ठिकाणी पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यात असणाऱ्या नाणेघाट परिसरामध्ये खरं तर धुक्याची चादर आणि मान्सूनची चाहूल लागल्याचं पाहायला मिळत आहे। मी सध्या पुणे जिल्ह्याच्या ठाणे आणि पुणे शहराच्या सीमावर्ती भागात असणाऱ्या नाणेघाट परिसरामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धुक्यांची चादर ओढवताना पाहायला मिळत आहे आणि या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात उन्हाळ्यामध्ये जे ट्रॅकर्स असतील, गिर्यारोहक असतील किंवा या ठिकाणी निसर्गाचा आनंद घेणारे निसर्गप्रेमी असतील ते खरं तर इंद्रवज्र पाहण्यासाठी येत असतात, परंतु त्यांचा मोठ्या प्रमाणात हिरमोड होताना पाहायला मिळत असला तरी मात्र महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची वार्ता अशी आहे, कारण या ठिकाणी पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणाऱ्या या वाऱ्यांमध्ये खरं तर मान्सूनचं आगमन होत असतं आणि अशाच या परिस्थितीमध्ये कुठेतरी शेतकऱ्यांचा यंदाचा मान्सूनचा पाऊस खरं तर या ठिकाणी लवकर आगमन होतो की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। यंदा लिनिओचा प्रभाव असल्यामुळे पाऊस कुठेतरी कमी प्रमाणात होण्याची शक्यता जरी असली तरी खरीप हंगाम मात्र वेळेत सुरू होण्याची शक्यता या परिस्थितीने निर्माण झालेली आहे आणि खरं तर मोठ्या प्रमाणात या मान्सूनच्या आगमनानंतर पुण्यासह अनेक देशातील या ठिकाणी पर्यटक भेट देत असतात आणि येथील निसर्गाचा मनमुराद आनंद घेताना पाहायला मिळत असतात। अमोल दरेकर, जय महाराष्ट्र, नाणेघाट, पुणे।